स्वामी महाराज छत्रपति शिवाजी महाराज पार्वती पते हर हरि ओम नमो अनादि सिद्ध पुरातन लक्षण से नमन अलक्ष्य से नमितो गणेशा कृपा दृष्टि पाहे जपवे मजहे हरिनाम सरस्वती माते वैसजिवे वरे मद साय करे निरंतर नमो गुरु स्वामी दिव्य ज्ञान मूर्ती जेणे दिली स्फूर्ती हरिनामा नमो श्रेष्ठ मुनी महाकवीश्वर भावे नमस्कार पंचितना पद्मनाभ म्हणे जाणा अंतरे पांडवांचे घरी कृष्णनाथ नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहे जपवे मजहे हरिनाम विठ्ठला हरी थोडासा आवाज हरी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळे उठोनी गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी योऽन्त प्रविशा मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यां चास्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम कथे का विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासतुका आता हृदय आपुले चौपालुनिया भले वरी वैसव पावले श्री गुरूंची आत्मरूपी गणेशू केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण
तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोने आता पदिनमितो पद्मनाभाची नारायण माझा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विठाला पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोण्या राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्रस्तुत चिंतनाकरता गायलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठात ऐकवत असणारा याचे आवड जीवाने संसारामध्ये कसं असावं याचं दृष्टांतपूर्वक विवेचन करणारा अभंग आहे. विठाला अभंगाचा धावता धावता अर्थ पाहिला तर जगद्गुरु शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज या अभंग छंदातून तैसे असावे संसारी. तैसे म्हणजे अंगुली निर्देश केलेला आहे तसं संसारात असावं. कसं? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोण्या राहती. पक्षी अंगणात उतरल्यानंतर एखादे दाणे खायला एखादे धान्य खाण्याकरता जर आले तर ते पक्षी काही गुंतून राहत नाहीत. त्यांचं खाण्याचं काम झालं का ते पक्षी काय होतात? निघून जातात. कुणाचं सांगतंय? पक्ष्यांचं. पक्षी निघून जातात पण पक्ष जात नाही. पक्षी निघून जातात. तैसे असावे संसारी. एक दृष्टांत पटला नाही म्हणून महाराजांनी दुसरा दिला. वस्ती कर वस्ती आला प्रातकाली उठवणी गेला. एखादा पंतस्थ एखादा वस्तीकर एखाद्या घरी राहण्याकरता येतो. उदाहरणार्थ आपली दिंडी पुगावरनं निघाली का कुर्डीला आंबिवली राहते की नाही. मग आता आंबिवलीत चांगली यंदा सोय झाली. मग असं म्हटलं काय तिथंच राहायचं आळंदीला जायचं नाही. आपण तिथं आलो म्हणजे कशा करता तर आजच्या दिवसाच्या मुक्कामापुरता. आजचा मुक्काम झाला की पुन्हा मार्गक्रमण करणे आहे. वस्ती कर वस्ती आला प्रातकाली उठवणी गेला. प्रातकाळ झाल्यानंतर त्याला जसं उठून जावंच लागतं तैसे असावे संसारी. महाराज तुम्ही सगळं म्हणताय ठीक आहे पण प्रत्येकाची आशा मनशा इच्छा वासना कल्पना काय आहे की नाही. त्याचं काहीतरी भीती माणसाला असते की नाही. महाराज म्हणतात घाबरण्याची गरज नाही. संसारात तैसे असावे पण या सगळ्याचं महत्व किंबहुना त्याचा सारांश असा आहे एका जनार्दनी शरण. एका जनार्दनी शरण याचा अर्थ एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना शरण ऐसे असता भयकवन. जर एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही गुरु शरण गेलात तर तुम्हाला या संसाराचं भीती वाटणार नाही. आणि ज्या दिवशी भीती जाईल त्या दिवशी कसाही गेलो तरी चालेल. तुका म्हणे आता उरलो बस. त्या मरणाची इच्छाच राहणार नाही की आता मी मरणार आहे. कधीच मेलोय मी मरण माझे मरून गेले या अवस्थेवरती आरूढ होतो. कधी? एका जनार्दनी शरण. एकनाथ महाराज म्हणतात ज्यावेळेला गुरुला शरण जाईल त्यावेळेला ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठाला वैकुंठवासी हरिचंद्र महादेव वांजळे या बाबांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केलेला आहे. शाश्वत भगवंताकडे त्यांचा अखंड प्रवास चालू आहे. अखिल गुणनिधान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. एकंदरीत जो जो जीव जन्माला येतो मग तो 184 योनीतला कुठला का असेना जसं येणं आहे तसं त्याला जाणं आहे. उपजे ते नासे नासे ते पुनरपे दिसे किंवा उपजलिया संसारा मरण सांगाती उपजलिया पिंडा मरण सांगाती. जो जीव जन्माला आलेला आहे तो एक दिवशी जाणार आहे निश्चित आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे जीवाला मृत्यू अटळ आहे
पण मरणानंतर ज्या काही हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे 99 प्रकारची श्राद्ध सांगितलेली आहेत, अंत्येष्टीचं, 3ऱ्या दिवसाचं, 10व्या दिवसाचं, 11व 12व सपिंड, 13व उत्तर कार्य, पुढे मासिक श्राद्ध, वर्ष श्राद्ध. एकंदरीत अर्थ असा आहे की मृत्यूनंतर जेवढे जेवढे हिंदू धर्मात जन्माला आले त्या प्रत्येकाचे उत्तर कार्य होतातच, परंतु सर्वांच्याच उत्तर कार्याला कीर्तन होईल असं नाही. मरतात सगळे, उत्तर कार्य सर्वांचीच, पण कीर्तन काही मोजक्याच मंडळींच्या ठिकाणी होतात. का तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. कारण या भगवंताच्या नामचिंतनाची आवड निर्माण होण्याकरता पुण्य संचय असावा लागतो. मी नेहमी म्हणतो, डीजे लावायचा असेल तर पाप असावं लागतं, आणि कीर्तन आयोजन करायचं असेल तर पुण्य असावं लागतं. विठाला विठाला. कारण असं आहे, कीर्तन श्रीमंतातला श्रीमंत सुद्धा ठेवू शकत नाही, पण डीजे गरीबातला गरीब सुद्धा ठेवू शकतो. का? मुलीचं लग्न आहे, अरे लोक गावात डीजे लावतात पोरीच्या लग्नाला, तो गरीबातला गरीब कर्ज काढील, व्याजाने पैसे काढील, कुणाकडे उसणार राहील, पण पैसे काढून डीजे लावील. का? तिथं पाप आहे म्हणून. पैशाची गरज नाही, तिथं पापाची गरज आहे. पाप असेल तर जे जे नको ते कृत्य होतं, पण भगवंताचं नामचिंतन घडायचं असेल तर पुण्यच असावं लागतं. अरे अमाप पैसा ज्याच्याकडे, त्याच्याकडे सुद्धा कीर्तन होत नाही, पण ज्याच्याकडे भाव आहे, भाव ज्याचे गाठी त्यासे लाभ उठा उठी. ज्याच्याजवळ भाव आहे त्याच्याजवळ कीर्तन घडतं. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले म्हणून आवडी. का? बहुत सुकृताची जोडी. विठ्ठल नामाची आवड एवढ्या करताच निर्माण होते, अनेक जन्माचं पुण्य असतं. म्हणून या तसं वांजळे परिवाराचं पुण्य संचय फार मोठा आहे. गुरुवर्य बाप्पांची कृपा, शिवानंद स्वामींची, त्रिनयन स्वामींची, आणि तत्परत्वे हा वांजळे परिवार, आणि त्याच्यातले हे स्वर्गीय हरिश्चंद्र वांजळे आणि त्यांचे 3 चिरंजीव हरिभक्त परमचे प्रदीप महाराज वांजळे, भरत महाराज वांजळे आणि शरद वांजळे असा परिवार आहे. तर आपण सगळ्यांना प्रदीप महाराजांनाच ओळखतो, ती सुद्धा परिचयाची आहेत, तसं काही हरकत नाही. पण आजच्या सगळ्या सांप्रत 3 तालुक्यात पाहिलं तर प्रदीप महाराजांना कोण ओळखत नाही असं नाही. कारण अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे ते. कुठंही टाका कुठंही टाका त्यांना. पखवाजवर म्हटलं तर पखवाजवर, गायनावर म्हटलं तर गायनावर, नाहीच कोण सिस्टीमवर भेटला तर स्वतःची आहे, पण एखादं नसलं कोण तिथं ऑपरेट करायचं तर ऑपरेट करायला, नाही कोण कीर्तनाला तर कीर्तन, पण कुठंही टाका. अशी कृपा गुरुवरीत शिवानंद स्वामींनी केलेली आहे. विठाला विठाला. असं सर्व गुण संपन्न असणारी व्यक्ती काही मोजकीच असतात. आता आम्हाला कीर्तन करता येईल, पण पकवाजवर बसलं तर तोडकी मोडकी कशी तरी करावी लागते. पण असे सर्व गुण संपन्न आमचे प्रदीप महाराज वांजळे आणि त्यांचे 2 बंधू, असा त्यांचा परिवार आहे. पितृशोक त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेलं. भगवंताकडे प्रार्थना करीन अचानक जाणं झालं त्यांचं. आता 12 जानेवारी मला वाटतं काहीतरी वाढदिवस होता त्यांचा, आणि फार मोठा 16 सुपुत्र करणार होते, पण आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे झाले. कार्य करत असताना वडिलांनी फार मोठं त्यांना सहकार्य केलेलं आहे. मी एकच सांगेल, आता आपण त्यांना पाहिलं असेल नसेल, पण ज्ञानोबरांची ओवी आहे, भूमीचे मार्धव सांगे कोंभाची लवलं. भूमी सुपीक आहे की नापीक आहे, त्या जमिनीतून उगवलेल्या त्या पिकातलं कोंब सांगतं. तसं आपल्या प्रदीप महाराजांकडे आणि त्यांच्या बंधूंकडे पाहिल्यानंतर त्यांच्या पित्यांचे संस्कार आपल्या लक्षात येतील. विठाला ही पिढी सहज घडत नाही, त्याच्याकरता आई वडिलांचं काही तप असावं लागतं. विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेबांचं तप होतं म्हणून ज्ञानोबाराय जन्माला आले. काल ज्यांचा योगीराज दत्तात्रयांचा जन्म झाला ते माता अनुसया आत्री, तिथं 3 गुणांचा संगम आहे. अशी आत्री आणि अनसूया, जिथं आसूया शिल्लक राहिलेली नाही ती अनुसया, अशांच्याच पोटी दत्तगुरु भगवंत जन्माला येतात. अरे जे माता पिता धन्य आहेत. जर एखादा कसाही असेल तर त्याच्या पोटी नाही जन्माला येत ना, चोराच्या पोटी चोरच जन्माला येणार की नाही. त्याच्याकरता प्रमाण आहे, शुद्ध बीजा पोटी चोर, पत्नी चोर, आणि मुलगा जन्माला आला, तो जन्माला आल्यापासून असा हात मोठे धरून होता. आणि जी बाळंत पारण करायला ती सोईन मावशी होती, तिची
अंगठी गायब झाली होती. ती अंगठी शोधत म्हटलं कुठं आहे कुठं आहे कुठं आहे. मग दिवसभर शोधलं भेटली नाही. संध्याकाळी म्हटलं अरे ते कोणीतरी त्या मुळाची मूठ खोला बघू काय त्याच्यात. ते जन्माला आलेल्या बाळाची मूठ खोलली तेव्हा त्याच्यात त्या सोयीनीची अंगठी सापडली. कारण मुलगा कोणाचा तो जन्माला आल्यावर त्यांनी काम केलं. म्हणून येत वडील जे जे करते दया नाम धर्म ठेवती हे अनुश्रुती सामान्य सकट. ज्ञानोबा म्हणतात पुत्र धर्म वाचायला काही जात नाही. मुलं कोण धर्मग्रंथ, कोण वेद वाचतोय, कोण उपनिषद वाचतोय, कोण ग्रंथ वाचतोय, कोण पुराण वाचतोय, कोण शास्त्र वाचतोय, कोणी वाचायला जात नाही. जे जे वडील कर्म करतात त्याला मुलगा धर्मही नाव देतो आणि तसं त्याचं आचरण असतं. म्हणून वडील शुद्ध मार्गावरती असल्यानंतर असा हा गाव जो काही नारायणगाव नारायणाचाच गाव झाला. नारायणाचाच गाव झाला. आज अनेक मंडळी या ठिकाणी घडत आहेत. आमचे हरिभक्त परायण आदरणीय बबन महाराज वांजळे उत्तम असे उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. आणि या परिसरात या गावामध्ये गायनाचार्य आहेत, मृदुंगाचार्य आहेत, कीर्तनकार आहेत. कोणी नाय बाहेरचा आला तरी गावात सगळं उरकून घेऊ शकतो. एवढे कृपादान केले संती कल्पांती म्हणून असे उत्तम संस्कार इथं या गावाचे बाप म्हणजे आमचे शिवानंद स्वामी. त्यांनी या गावाला उत्तम असे संस्कार लावले आणि त्या संस्काराची परिणिती म्हणून आज परमार्थामध्ये एक नंबरला हे गाव आहे. विठाला विठाला. तर या ठिकाणी या परिवाराला पितृशोक प्राप्त झालेला आहे. या पितृशोकाचं दुःख सांभाळण्याची भगवंताने त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना करतो आणि अभंगाकडे वळतो. विठाला विठाला. संसारात कसं असावं याचं नाथ महाराजांनी विवेचन करावं. संसारात कसं असावं हे जर संसार कसं असावं नाथांनी आपल्याला सांगावं. याचा अर्थ असा आहे आपल्याला संसारात कसं असावं हे अजून माहिती नाही. कुणाला? सगळ्यांनाच. कुणालाच माहिती नाही संसारात कसं असावं ते. विठाला विठाला. कसं राहावं हे कळत नाही म्हणून सांगण्याची गरज वाटली. सांगावं कधी लागतं. एखादा मुलगा अभ्यास करत असेल तर त्याला आईबाप सांगतो हे अभ्यास कर, हे अभ्यास कर. सांगावं लागतं का? अरे जो ऑलरेडी करतो ना त्याला सांगण्याची गरज नाही. पण जो करत नाही त्याला दम देऊन का होईना, मारून का होईना सांगावंच लागतं. ज्या अर्थी नाथ बाबा या अभंगातून संसारात कसं असावं हे दृष्टांतपूर्वक सांगतायत. त्याचा अर्थ असा आहे अजून माणसाला संसारात कसं राहावं हे कळालेलं नाही. विठाला आणि ते सांगण्याकरता संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिन. म्हणून महाराजांनी पाहिलं या जगामध्ये संसारात सगळे भयभीत झालेली माणसं आहेत. भीती नाही असा माणूस नाही, भय नाही असा माणूस नाही. कोणाला कशाची भीती, कोणाला कशाची भीती, कोणाला कशाची भीती. प्रत्येकाला असं वाटतं तो सुखी आहे, तो सुखी आहे, तो सुखी आहे. पण प्रत्येकाला भीती असते. उद्या निकाल आहे तर आज किती भीती असेल, काय होईल ते सांगता येत नाही. आपले सरपंच निळेदादा आहे तिथे. उद्या निकाल आहे तर आज किती भीती असते. भय नाही असा माणूस नाही. आपल्याला वाटतं काय तो चांगल्या लाल दिव्याच्या गाडीतनं फिरतोय. अरे प्रत्येकालाही तर भीती आहे. भीती नाही असा माणूस नाही. किती का माणूस मोठा असे ना, भय नाही असा माणूस नाही. विठाला विठाला. बऱ्याच वेळा सांगत असतो वाघ नावाचा आण नावाचा माणूस आहे गावात. असा आयटीत फिरायचा वाघ, कुणालाच घाबरायचं नाही. लोक म्हणायचं काव एवढं दिमागात चालतात. तो म्हणला माझा आडनावच वाघ आहे, मी का बरं कुणाला घाबराव. एवढा आयटीत चालायचा. पण घरी आला का बकरी नाही तर शेळी व्हायची. त्याच्या नोकऱ्याने त्याला विचारलं साहेब म्हटलं तुम्ही गावात फिरताना वाघासारखे फिरता आणि घरी आल्यावर मात्र मांजरीसारखे होता, कारण काय? तर म्हणलं बघ तुला म्हणून सांगतो कोणाला सांगू नको. मात्र माझं आडनाव वाघ आहे म्हणून मी आयटीत जगतो, पण घरी आल्यावर शांत होतो कारण माझ्या पत्नीसकडचं आडनाव आहे वाघमारे. वाघाला भीती वाघमारीची. विठाला विठाला. वाघ जरी झाला तरी वाघाला सुद्धा भीती आहे. भय नाही असा जीव नाही. मग या भयातून मुक्ती हवे असत्याकरता, या भयात मनुष्य अडकल्याकरता बघा काय काय या ठिकाणी माणूस भीतीमध्ये असल्या कारणानं नको त्या गोष्टीकडे वळत जातो. भीतीपोटी
म्हणून जीवनातली भीती नाहीशी झाली पाहिजे, भय नाहीसं झाले पाहिजे. संसारात कसं असावं हे जीवाला कळत नाही, कारण तो भयभीत अवस्थेमध्ये आहे. हे ज्या वेळेला नाथबाबांनी पाहिलं, महाराजांनी त्यांना उपदेश करावा. अभंगाचं दुसरं चरण. तैसे असावे तैसे असावे संसारी, 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 प्राचीनाची दोरी, किंवा काही ठिकाणी असा संदर्भ आहे जोवरी प्राक्तनाची दोरी, काही ठिकाणी जोवरी प्राचीनाची दोरी. तैसे असावे संसारी. भयापासून मुक्ती हवी आहे ना, तसं संसारात असावं. जोपर्यंत आपल्या आयुष्याची मर्यादा आहे तोपर्यंत. ती 1 लाख माणसं 1 लाख वर्ष जगायची. काय आनंद असेल त्या वेळेला, कारण दुःखच नव्हतं ना त्या कृतयुगामध्ये. मग ज्या वेळेला कृतयुग संपलं, त्रेतायुगाचा आरंभ झाला. देवाने त्याच्यावर 1 शून्य काढला आणि आयुष्य मर्यादा झाली 10,000 वर्ष. 10,000 वर्ष माणसं जगत होती. त्रेतायुग संपलं, द्वापाराला आरंभ झाला. द्वापार युगामध्ये पुन्हा भगवंतांनी 1 शून्य काढलं. राहिलं किती? 1,000 वर्ष. आणि मग आरंभ झाला कलियुग आला. मग देवाने असा विचार केला, किती एवढं आयुष्य द्यावं, म्हणून देवाने अजून 1 शून्य काढला. आता कलियुगाची आयुष्य मर्यादा किती? 100. आणि आता कलियुग संपला का देव अजून 1 शून्य काढील का? राहिले काय परमार्थाने काय संसार करायचा? अवघड काम आहे. पण घाबरू नका, कारण कलियुग संपलं का पुन्हा कृतयुगाला आरंभ होणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा 1 लाख वर्षाचं आयुष्य मिळणार आहे. पण आपण विठाला अल्पायुष्य मानव देय, अल्पायुष्य मानव देय, शतजन्मे ते अर्थराय, शतजन्मे ते अर्थराय, मध्ये बाळके आयोगक्षय, मध्ये बाळको पीडारोगक्षय, आय भजना शिवराय गे पायगा, आय भजना शिवराय गे पायगा, राम राम स्मराय, राम राम अल्प आयुष्य मानव देव. पशुपक्ष्यांना किती आहे? अरे कमी तर त्यांचंही जास्त, पण ते समाधानी आहेत. त्यांना आवश्यकताच नाही जास्त. आपला माणूस म्हातारा होत आला तरी पावडर काय सोडत का? तरणा दिसलं पाहिजे. काळ्याचे
आता परवा एक मी सोशल मीडिया व्हिडिओ बघितली, ती तरुण पोरग कुठलं तरी एवढंसं होतं, त्यांनी काळ्याची पांढरी केस करून घेतली आणि ज्यांची पांढरी झाली ती काळी करून घेतली. अल्पायुष्य मानव देह, शब्द काय बघा, अल्प आयुष्य मानव देह. अरे पशु पक्ष्यांना याच्यापेक्षा कमी आहे, पण तरी सुद्धा मनुष्य समाधानी नाही म्हणून अल्प आयुष्य मानव देह. शतगणिले ते अर्ध रात्र खाय. 100 म्हटलंय, पण 100 वर्षामधलं अर्धी वर्ष ही रात्रीनेच खाल्ली. कारण 24 तासाच्या दिवसामध्ये 60 घटिकेच्या दिवसामध्ये 30 घटिका कशात जातात? घटिका आता काय कळणार आहे का आपल्याला? आपल्याला घटका एकदाच कळतात, कधी आली तेव्हाच घटका कळते आपल्याला, तो परत कळत नाही. 60 घटिका म्हणजे एक दिवस. विठाला घटिका नंतर पळ नंतर विपळ, हे आपलं व्हारा शस्त्र पहिला होता. आता लोकांनी सगळं सोडलं, आता किती तारीख आणि किती वाजता मास एवढ्यावर सगळे चालले. असं तर कुठं आहोत आपण? नारायणगाव मध्ये आहोत, एवढं लक्षात ठेवा. विठाला 100 वर्षात अर्धी रात्रीमध्ये गेले, कारण अर्धा दिवस अर्धी रात्र आहे. 100 वर्षात आयुष्यातले अर्धी रात्रीत गेले. पण पूर्वीचा काळ जुना होता, त्यामुळे रात्री काही कामं नसायची, लोक झोपायचीच, त्यामुळे ती वाया जायची. पण आता लोकांच्या नाईट शिफ्ट चालू झाल्या त्याच्यामुळं आणि बरेच काम कधी चालू असतात? नाईटलाच चालू असतात. विठाला अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र खाय. पुढे मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. 50 रात्रीत गेले, राहिले 50, त्याच्यातलं 15 वर्षाचं बालपण. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, रोग झाला, आजार झाला, त्याच्यात काही वर्ष. काय भजनासी उरले दे पायगा, काय भजनासी उरले दे पायगा. राम राम स्मरादी, हो राम राम स्मरादी म्हणून भगवंताचं चिंतन करा. काय आपलं आयुष्य आहे, कोण कायला येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. म्हणून भगवंताच्या तैसे असावे संसारी, जोवरे प्राचीनाची दोरी. जोपर्यंत आपलं आयुष्य मर्यादा आहे, 100 वर्ष, कुणाची 60, कुणाची 50, कुणाची 30, कुणाची 35, तर काही तर जन्मताच जातात. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत मनुष्याने जगावं, पण कसं जगावं हे कळत नाही. म्हणून दृष्टांतपूर्वक अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्ष नाही, पक्ष सुद्धा अंगणात उतरतात आणि पक्षी सुद्धा उतरतात. पक्षी अंगणी उतरती. महाराज म्हणतात ते का गुंतोनिया राहती. संसारात कसं असावं तर पक्ष्यांप्रमाणे असावं. आता तुम्ही सांगा, पक्ष्यांचं जीवन चांगलं का माणसाचं चांगलं? कुणाचं जीवन चांगलं? माणसाचं चांगलं आहे की नाही, तर पक्ष्यांचं चांगलं आहे. पक्षी काय निनती पाप पुण्य. पशु पक्ष्यांना काय पाप पुण्य कळतं?
पण पशुपक्षी कशी वागतात याची उपमा ज्यावेळेला माणसाला द्यावी लागते. कुणाचं उदाहरण कुणाला द्यावं? वा वा. नात एवढे काय कळत नव्हतं का त्यांना? त्यांना कळतंय अरे पशुपक्षी त्यांच्या नियमाच्या अधीन राहतात, पण माणूस त्याच्या नियमात वागत नाही. म्हणून माणसाला उदाहरण कुणाचं दिलं? पक्ष्याचं. पक्ष्याचं. विठाला अरे पक्षी कसे वागतात आणि आपण कसे वागावं एवढं सुद्धा आपल्याला कळू नये. माणूस जागता कुणाशी वाद घालावा माणसाला हे सुद्धा कळत नाही. कुणाशी वाद घालावा? विठाला विठाला हरी वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मना. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. कुणाचा राग धरावा, कुणाशी वैर करावं? अरे पक्षी येतात निघून जातात, आपण सुद्धा आलोय आणि एक दिवशी निघून जायचं. कुणाशी वैर करावं? म्हणून त्या पक्ष्यांनी गुंतून कधी राहिले नाहीत. आपण सकाळी धान्य टाकतो की नाही अंगणामध्ये? पूर्वी टाकायचे, आता कोण टाकत नाही. पूर्वी काय व्हायचं, ते भांडी घासायला घराच्या बाहेर जायच्या, त्याच्यामुळं ते खरकट राहिलं का ते असं ताटातनं बाहेर फेकलं जायचं का ते सकाळी सकाळी पक्षी खाऊन जायचे. आता काय झालंय, ते बेसिनमध्ये भांडी घासायची सवय लागल्यामुळं ते खरकट त्या बेसिन वाटे गटारात जातं, पण ते पक्ष्यांना मिळत नाही. आणि ज्योतिषशास्त्राने पितृदोषावरचा परिणाम सांगितला आहे. पक्ष्यांना खायला घालणे याने पितृदोष नाहीसा होतो. मी ते पारस कीर्तनात सांगितलं, त्याच्यामुळं नाहीसा आपोआप व्हायचा. आता ते पक्ष्यांना खायला जातच नाही, तर ते दोष कसा नाहीसा होईल? बेसिनमध्ये भांडी घासली तरी थोडंसं काहीतरी पक्ष्यांना काढून ठेवा, जेणेकरून ते खाऊन जातील. पण असं किती धान्य मिळालं म्हणून पक्षी गुंतून राहिलेत असं कुठं पाहिलंय का? नाही. पण आपला बाबा मारायला आला तरी गादी सोडायला मागत नाही. मी म्हणल तेच झालं पाहिजे. असा किती जणांच्या तरी चाव्या कमरेला आहेत. विठ्ठला तीन पत्र आले का माणसाने सगळं पोराच्या ताब्यात द्यायचं आणि मोकळं व्हायचं. पण माणसं इतकी हुशार निघाली. पहिला पत्र आला, पांढरी केस झाली का त्याची काळी करतात. दुसरा पत्र आला, दात पडले का कृत्रिम दात बसवतात. आणि तिसरा दृष्टीचा परिणाम झाला का फुकट ऑपरेशन करून घेतात. ते होतात की नाही मोतीबिंदाचे फुकट ऑपरेशन. किती हजाराची? म्हणलं 60,000ची लेस बसवली, 1,00,000ची लेस बसवली. मग तुम्ही सांगा, देवाने पत्र पाठवून सुद्धा आपण पत्रावरती काय शोधून काढले? उपाय शोधून काढले. कैसे असावे संसारी. अरे पक्षी अंगणात उतरल्यानंतर दाणे संपले, त्यांचं काम झालं का ते निघून जातात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून यार. पण मनुष्य प्राणी इतका गुंतलाय, इतका गुंतलाय का त्याला मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावी. मला मरण यावं असं कुणालाच वाटत नाही हो. त्याला असं वाटतं अजून जगावं, अजून जगावं, अजून जगावं, अजून जगावं. काय काय माणसं मरतच नाहीत, मग त्यांना गंगा पाजावी लागते. इकडे आहे का नाही काय माहिती. आमच्याकडचं सुद्धा घडलं आहे. माणूस मरत नसला ना एखादा का त्याला गंगा पाजावी लागते. का तर म्हणलं लवकर हा जावा म्हणून. एवढी गुंतून राहतात. कोण? पक्षी, माणसं. विठाला नाथांना पक्ष्याची उपमा द्यावी लागली. अरे किती गुंतून राहावं, बाळ झालं आता. पक्षी जर गुंतून राहत नसतील तर मनुष्याला सुद्धा गुंतण्याचा अधिकार नाही. तुम्ही जे मिळालंय ना त्याच्यातला काही दंशित दान धर्म झाला पाहिजे, पण तो दान धर्म करताना सत्पात्रीच झाला पाहिजे. आणि ते जीवनात जर करत असाल तर तुमच्या मृत्यूनंतर जेवढं इथं केलेलं दान आहे ते तिथं वापरायला मिळेल. सांगा, मनुष्याने किती संपत्ती मिळवली म्हणजे त्याला परलोकात त्याचा उपभोग घेता येणार आहे? काही नाही. किती पिढ्यानपिढ्या बसून खातील एवढं जरी कमवलं तरी त्याच्या पुढच्या आयुष्याला काही उपयोगाला येणार नाही. पण त्याने इथं केलेलं दान कर्म हे मात्र पुढे उपयोगाला आल्याशिवाय राहणार नाही. मी बऱ्याच वेळा धरणं असत की नाही, धरणं माहिती आहेत ना, आहे का ना आपल्या इथं. हे धरणाचे दरवाजे उघडतात पावसाळ्यात, उघडतात ना. 2 दरवाजे उघडले, 4 दरवाजे उघडले, 5 दरवाजे उघडले. का उघडतात?
धरण फुटू नये म्हणून आणि धरण भरलंय म्हणून. मग असा एखादा सप्ताह आला, असा एखादा कार्यक्रम आला का धरणाचे काय करायचे, दरवाजे उघडायचे. आणि ज्यांनी दरवाजे उघडले नाही त्यांची धरणं फुटून जातात. म्हणून संपत्ती हस्तम पवित्रम वेदी दान पुण्य. हा संसारामध्ये तुम्ही जेवढं कमवलं त्याचा काही अंश जर दान झाला तर ते दान आपल्याला वरती उपयोगाला येतं. उदाहरणार्थ तुम्ही अमेरिकेला गेलात तर आपली करन्सी तिथं चालत नाही. आपल्या नोटा चालतात का? नाही. मग तिथं जाऊन त्या कन्वर्ट करून घ्याव्या लागतात, बदलून घ्याव्या लागतात. तसं आपली इथली संपत्ती स्वर्गात किंवा आपल्या पुढच्या परलोकात उपयोगाला येत नाही. पण तुम्ही जे इथं केलेलं दान आहे ते कन्वर्ट केलंय. आणि ज्या दिवशी तुम्ही पुढच्या प्रवासाला निघाल त्या दिवशी जेवढं तुम्ही दान केलंय तेवढं तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये ते कन्वर्ट करून मिळणार आहे. विठाला विठाला हो, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे. पण हे दान करत असताना ते सत्पात्रीच झालं पाहिजे. कुणालाही करून चालणार नाही. नाही तर आपण 100 रुपये द्यायचा आणि तो तिकडे रस्त्याने लेझिम खेळत यायचा. काय त्या 100 रुपयाचा उपयोग नाही. सत्पात्री दान झालं पाहिजे. विठाला पण ते दान देताना भगवंताच्या नामाकडे असलं पाहिजे. आणि बस हे करतोय मी कोणा करता त्यांच्या करता, तुम्ही काही करा पण करतोय ते देवा करता करतोय. आणि एक दिवशी मला जायचंय या भावावर आरूढ होऊन न गुंतता जे आलंय ते दान करत चला का तुमचा उद्धार आहे. आपला जे गुरुबंधू, मी नाव सांगणार नाही, त्यांना ती सरकारची पेन्शन चालू झाली. ते काय म्हणतात त्याला, कलाकार मानधन योजना. 5,000 रुपये महिन्याला येतात त्यांना. आणि त्यांचा पोरगा 70-80 हजार रुपये महिन्याला कमवतो. मी त्यांना असं म्हटलं तो किती देतो? मुलगा म्हटलं 5,000 देतोस. पर हे 5,000 तुम्हाला खर्च किती होतं? म्हणलं कशाला खर्च आहे, म्हातारा माणूस 2,000 बघताय महिन्याला. मग म्हटलं असं करा, ते सरकारी जी पेन्शन येते ना ती एक पेन्शन तुम्हाला ठेवा आणि एक पेन्शन संप्रदायाला द्या. कशाला? धर्मशालेला आपल्या आळंदीच्या. ते म्हटलं महाराज एकदा दिले आता बाद झालं. आता म्हटलं ठेवून तरी काय करायचं, पोरगा तिकडे एवढा मस्त कमवतोय, तुम्हाला तरी काय कमी आहे? तो म्हणला सगळं बरोबर आहे, मग तुम्ही करता काय पैशाचे राहिलेला? तो म्हणलं काय नाही, नातवाच्या नावाने एफडी करतोय. कुणासाठी? नातवासाठी एफडी करते. आता याला नातू विचारणार आहे का मेल्यावरती, बाबाने माझ्यासाठी एफडी केल्या हो, बाबाला काय त्यातला व्याज द्यावा म्हणून, काय बाबाला मिळणार आहे का? पण सत्पात्री केलेलं दान तुम्ही कसंही कमाव. एक वाचण्यामध्ये संत गेलेत, विठाला विठाला. बघा त्यांचं जीवनचरित्र असं वाचण्यात गेलं. ते ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज ज्या वेळेला तीर्थयात्रेला होते, म्हणजे ते आपण घुमानपासून जे फिरत आले की नाही, तर एका गावामध्ये ज्ञानोबाराय आणि नामदेवराय येणार ही गावाला बातमी लागली. आणि मग आपल्या गावामध्ये ज्ञान आणि नाम येणार आहे म्हणून त्या गावाल्यांनी मिटिंग लावली. अरे आपल्या गावामध्ये ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज येणार आहेत, अरे संत आपल्या गावात येणार आहेत, तर त्यांचं आदरातिथ्य झालं पाहिजे. मग असा काही कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. हो, सगळ्या गावाल्यांनी मिटिंग घेऊन लगेच कार्यक्रमाचं नियोजन करायला सुरुवात केली. पण त्यातला एक जण उठला आणि तो म्हणला, काय रे नुसतं तुम्ही कार्यक्रमांचं म्हणताय, आता ते ज्ञानोबाराय आणि नामदेवराय गावात येणार म्हणजे लोक त्यांच्या दर्शनाला येणार, पंचक्रोशीतली लोक जमतील, हजारो लोक येतील. मग ती लोक जर आली तर त्यांच्या जेवणाचं काय? कारण हा फक्त सप्त्याला जेवायलाच जायचा, कीर्तनाचं त्याचा कधी घेणं देणंच नाही. तो म्हणतो त्यांच्या जेवणाचं काय? तो म्हणलं हो हो खरंच आहे तुमचं म्हणणं. अरे संत गावात येतात म्हणजे लोक जमणार, आणि जी लोक येणार ती अतिथी देवो भव, ती विनमुख जाता कामा नाही. जेवण तर झालं पाहिजे. मग काय करावं? म्हटले जेवण द्यायचं कोणी? अरे एवढा आपला गाव श्रीमंत सुद्धा नाही, किंवा आपल्या गावात एवढा कोणी दातृत्ववान माणूस सुद्धा नाही का येणाऱ्या आई मंडळींना तो जेवण घालू शकतो. बरं आपण घरून घरून किती जरी काढलं तरी हजारोच्या संख्येने माणसं येतील, एवढ्यांना जेवण कोण घालणार? प्रश्न पडला गाववाल्यांना. त्यातला एक माणूस सुटला आणि तो म्हणला, घाबरू नका, पठ्ठ्या जिवंत आहे अजून, किती का माणसं येऊ द्या, सगळ्यांना जेवण घालायची जबाबदारी माझी. 2-4 जण पंच खाली बसले होते. ते म्हणलं, अरे ह्याची बायको दुपारी डाळ मागायला शेजाऱ्याकडे जाते, ह्याच्या घरात खायचा पत्त्या नाही, आणि हा कुणाला जेवण घालायची भाषा करतोय एवढ्या आलेल्या लोकांना. लोक म्हणली, तो म्हणला तुम्ही कशाला टेन्शन घेताय, मी आहे ना, माझ्या जबाबदारी टाकानी मोकळे व्हा. लोक म्हणली, बघ हो फसवशील, तुझ्या जीवावर लग्न काढायचं आणि काम तमाम होऊन जायचं. नाही नाही म्हटलं, घाबरू नका, मी आहे ना, अजिबात घाबरू नका. तो काही त्याच्यावर जबाबदारी टाकली जेवणाची. तो तिथनं घरी आला आणि
ही बातमी अशी गावभर पसरली. तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. आणि ती बातमी त्याच्या सौभाग्यवतींजवळ आली आणि तिने तिला भेटलं. म्हटलं का हो, आपल्या घरात इथं खायचा पत्त्या नाही आणि तुम्ही अख्ख्या एवढा पंचकृषीला जेवायची घालायची भाषा करता, हे शक्य होणार आहे का? ते म्हटलं तू टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना. म्हटलं आपलं काम काय तुला माहिती आहे की नाही? म्हटलं तुमचं काम काय ते फक्त मला माहिती आहे आणि फक्त तुम्हालाच माहिती आहे. अख्ख्या गावाला अजून कुणाला माहिती नाही तुम्ही काय काम करता ते. लोकांना तुम्ही म्हणता मी भिक्षा मागून आणते म्हणून, पण तुम्ही काय काम करताय तुम्हाला आणि मलाच माहिती आहे फक्त. म्हटलं मग तू घाबरू नको ना, मी जाणार आणि काम करून येणार, तू टेन्शन घेऊ नको. अजून महिना संत यायला आपल्या गावामध्ये असं म्हटलं. मग याचं काम काय असायचं, रात्र झाली सगळे झोपले, 8 वाजता सगळी झोपली का 11 वाजता बाहेर पडायचा आणि सगळी लोक 4 वाजता उठायची, 3 वाजता घरात शिरायचा. रात्रीचं काम एकच, काय? चोरी करणे, दुसरं काय काम आहे? ते चोरी करायला बाहेर पडायचा. आणि मग तो एक त्या दिवशी चोरी करायला निघाला. पण जात असताना 2-4 दिवस गेले त्याला काहीच मिळालं नाही. 8 दिवस गेले काही मिळालं नाही. 15 दिवस झाले काही मिळालं नाही. थोडं थोडंच मिळायचं. अरे ते थोडं थोडं करून ती पत्नी म्हणायची अहो एवढंसं मिळून काय होणार आहे? पण त्या पत्नी अशी शंका काढली, का हो, जर हे चोरीचं तुम्ही मिळवलं आणि ते जर जेवणाला लोकांना घातलं तर आलेल्या लोकांना समजलं तर ती जेवतील काय? हो वकून जातील उगच. म्हणलं कुणाचं खातोय आपण? ते म्हणलं त्या कुणाला माहिती, तुला आणि मला बोलायचं नाही, आपण जेवण घालायचं सगळ्यांना. 15 दिवस गेले, आता 4 दिवसावर कार्यक्रम आला तरी काय मिळेना. आणि मग 4 दिवसाच्या अंतराने त्याने म्हटलं मोठा दरोडा टाकायचा. एक मोठी अशी सावकारांची जाण्या येण्याचा रस्ता, त्या रस्त्यावरती हा काही शस्त्रास्त्र घेऊन उभा राहिला. 11 वाजता उभा राहिला, 12 वाजायला आले, 1 वाजायला आला, कोणी आलं नाही. यांनी वरती पाहिलं आणि देवाला म्हणाला, देवा अरे मी माझ्यासाठी नाही करत आहे, कुणासाठी करतोय? संतांसाठी करतोय. अरे शब्द दिलाय मी तिथं, आणि जर शब्द देऊन परवा जर अन्नदान नाही घातलं तर लोक मला हसतील. देवा बस आता माझी चिंता तुझं नारायण. बस त्याचा भाव बघा, मला भाव सांगायचा, शुद्ध भाव अंतरातला दानाचा शुद्ध भाव होता. त्या देवाने तिकडे रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी म्हटलं काय? चला म्हटलं सावकार होऊन जायचंय, व्हा सावकारीन. आणि तो मनात ठरूनच होता, आला तर एकटा सावकार नाही यावा, सावकाराबरोबर ती पण यावी, म्हणजे माल डबल भेटल. किती हुशार, तो अपेक्षा तशी करत होता. तू काय म्हणे, आम्ही जी जी इच्छा करू आणि ते कल्पतरू पुरविता. परिणाम असा झाला, रुक्मिणी आईसाहेबांनी श्रीमंत वेश धारण केलं, हा सुद्धा सावकार झाला. बैलगाडी जोडली, 2 बैल झाले, एक गरुड आणि दुसरा हनुमंत. हे बैलगाडीचे बैल झाले आणि बैलगाडी निघाली. हा म्हणला दिसतंय कोणतरी आलंय, आणि लक्ष ठेवूनच होता. आणि जेवढ्याबरोबर बैलगाडी आली तसा झाडावरनं खाली उतरला. होते नव्हते ते शस्त्र हातात काढले, उतरा खाली, उतरा खाली. म्हटलं मी दरोडेखोर आहे. उतरले खाली. उतरले काय काय आहे सगळं टाका. हा बघा टॉवेल खाली टाकलाय, जेवढं माल आहे तेवढा याच्यात टाका. तो म्हणतो टॉवेल कमी पडेल, चादर घेऊन ये. कोण सांगतोय? देव. अरे म्हटलं टॉवेल कमी पडेल तुझा एवढा आमच्याकडे, चादर घेऊन ये. तो म्हणला चादर नाही, धोतर त्यांनी सोडला आणि धोतर अंतरला. मग देवानी एक एक अलंकार काढायला सुरुवात केली. हे काढ ते काढ, सगळे काढले, सगळा धोतर भरला. आता रुक्मिणी आईसाहेब शिल्लकच होत्या. तो म्हणला अजून दुसरं काहीतरी घे रे. हे बघ म्हटलं शिल्लक आहे अजून बरंच. ते म्हणलं आता काय घेऊ? म्हटलं तुमच्या गाडीत का असं तर ते द्या. त्या गाडीतली चादर घेतली, त्याच्यात सगळं भरलं. पण त्याने असा विचार केला, मी एवढा दरोडा टाकतोय तरी हे त्या पत्नीला सांगतायत ते पण काढून दे, ते पण काढून दे. अरे मी दरोडा टाकतोय, एखादा गयावया करील, नको म्हणील, सोडून दे, अर्धच घे असं काहीतरी म्हणील. हा काहीच म्हणत नाही, सगळं काढून देतोय, काहीतरी गडबड आहे. म्हटलं न राहून त्याने पायावर दंडवत घातला आणि सांगा तुम्ही कोण आहात, कोण आहात सांगा तुम्ही. म्हटलं खरं सांगू का? नाही म्हटलं खरंच सांगा. नाही म्हटलं खरं सांगितलं तुला पटणार नाही, पण सांगतोच खरं. मी कोण नाही, मी त्या पंढरपूरचा विठो पाटील. विठो पाटील त्याचे नाव गा. म्हटलं पंढरपूरचा विठो पाटील मी, आणि पाटील आहे तिथला मी, म्हणून माझ्याकडे काही कमी नाही, म्हणून मी घेऊन आलोय. सांग तू कशा करता चोरी करतो? तो म्हणलं काही नाही, 4 दिवसांनी आमच्या गावामध्ये ज्ञानोबा राय आणि नामदेव राय येणार आहेत. नाम आणि ज्ञान आमच्या गावात येणार आहे, म्हणून त्यांच्याकरता आणि त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या संतांकरता भोजन घालायचं म्हणून करतोय. ते म्हणलं काय रे, ज्ञान आणि नाम येणार आहे?
देव म्हणत म्हणतोय बऱ्याच दिवस झालं नामदेवाला मीच पाठवले ज्ञानोबा बरोबर, अजून बऱ्याच दिवसांनी नामदेवाचं दर्शन नाही झालं. म्हटलं चल चल मला सुद्धा घेऊन चल त्यांच्या दर्शनाला. हा म्हणला बरा वापर तू बोलतोयस, तुला दर्शनाला न्यावं म्हणजे तू कधी जाऊन सांगशील ना खरं लोकांना याने मला लुटलंय म्हणून, म्हणजे बरं आहे का. तो म्हणला तसं मी अजिबात सांगणार नाही, तू म्हणशील तसं करीन, पण मला त्यांचं दर्शन झालं पाहिजे. कोण? विठो पाटील सांगते हे सगळं तुला घे पण मला त्यांचं दर्शन करून दे. यांनी सांगितलं हे बघा दर्शन करून देईल पण मी सांगेल तसं माझ्या घरातच थांबायचं, खिडकीतनं तुम्ही बघायचं, बाहेर अंगणात यायचं नाही. ज्या वेळेला मी बोलवेल तेव्हाच बाहेर यायचं आणि त्यांचं दर्शन घ्यायचं, बघायचं आणि परत गपचूप घरात जायचं. तो म्हणला चालेल जशी तुमची आज्ञा. कोण सांगतोय? देव सांगतोय. यांनी मग ते सगळं बांधलं त्याच्याच बैलगाडीत टाकलं आणि त्याचीच बैलगाडी घेऊन आपल्या घरी आला. आणि मग 4 दिवसांनी कार्यक्रम, 4 दिवस यांचा पाहुणचार त्या घरीच त्याच्या, आणि मग सगळा पाहुणचार झाला. आणि मग मात्र 4 दिवसांनी संत आले गावामध्ये, त्यांचा आदरातिथ्य कार्यक्रम, सगळा गाव दर्शनला, ही आलाट गर्दी गावामध्ये झाली. आणि मग मात्र हे खिडकीतनंच बघतायत आणि हा बाबा संत गावात आलेत पण लक्ष संतांकडनं, याचं लक्ष कुठं? त्या खिडकीतल्यावाल्यांकडं. तो म्हणतोय ते चुकून बाहेर आले, जर लोकांना सांगितलं तर एवढा पंक्तीचा खर्च करून काय होईल, लोक विनमुख जातील. याचं लक्ष खिडकीत आणि बाकीच्या लोकांचं लक्ष संतांकडे. परिणामी सगळ्यांचं दर्शन होता होता हा म्हणला तपास झालं. आपल्या घरापर्यंत जी स्वारी आली, हा पटकन धावत घरात गेला आणि त्यांच्या दोघांच्या हाताला धरलं. चला चला, दोघांना मागे हाताला धरलेत, चला चला ओढत, चला चला तुम्हाला गर्दीत ना वाट काढत 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 नेतो. आणि म्हणलं हे बघा संत, हे बघा संत ज्यावेळेस समोर केलेत तर दोन्ही हाताला, एका हाताला आपली पत्नी आणि दुसऱ्या हाताला आपला मुलगा होता. अरे म्हणलं विठो पाटील गेला कुठे? पाहतात तर ज्ञानोबारायाने नामदेवरायांच्या मागे उभे दिसले. आणि ज्या वेळेला ते मागे दिसले त्याला कळून चुकलं, अरे हा दुसरा तिसरा कोण नाही, देव आहे. पण पायावरती दंडवत घातलं आणि उठून पाहतो तर काय, देव तिथनं नाहीसा झाला होता. त्या संतांचं नाव आहे संत पाल. विठाला संत पाल यांच्या जीवनातला हा जीवन प्रसंग आहे. अरे चोरी केली पण कोणासाठी? संतांसाठी. जे मिळवलंय ते कोणासाठी? संतांसाठी. जे केलंय ते कोणासाठी? संतांसाठी. मग तुम्ही आता मनात ठरवायचं किती पण चोऱ्या करायच्या आणि सप्त्याला दान, तसा जमणार नाही अजिबात. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. तुमचा भाव शुद्ध पाहिजे बस. किती वेळ त्या गुंतून राहावं. मनुष्य गुंतलाय सांगा कशाला? प्रपंचालाच की नाही? संपत्तीलाच का नाही? धनालाच का नाही? पुत्रालाच का नाही? दारेलाच का नाही? कुणाला गुंतलाय? घर, पुत्र, पैसा, संपत्ती याच्यातच गुंतलाय. तो देहात गुंतलाय हा भाग वेगळा राहिला. तो गुंतलाय प्रपंचामध्ये. आणि त्याच्यासोबत परावृत्त व्हायचं असेल तर जे माझं आहे ते माझं नाही, ते कोणा संतांचं आहे. हा भाव ठेवून जर जगलात तर तैसे असावे जोवरी प्राचीनाची दोरी. महाराज एवढं कळत नाही म्हणून दुसरा दृष्टांत द्यावा. वस्तीकर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. वस्तीकर वस्तीला आल्यानंतर तो राहत नाही, तो सकाळ झाल्यानंतर पहाट झाल्यानंतर निघून जातो. तैसे असावे जोवरी प्राचीनाची दोरी. ढोबार कुमारी Hey!
कर वस्ती आला प्रातकाली उठवणी गेला. आता बरंच याच्यावरती निरूपण आहे. नाथांनी वस्तीकराचाच आणि पक्षाचाच का उदाहरण दिलं याच्यावर सुद्धा फार मोठा सखोल विचार आहे. पण पुन्हा कधीतरी पाहतो. वस्तीकर वस्ती आला प्रातकाली उठवणी गेला तैसे असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आपल्या कीर्तनाच्या सुरुवातीचाच मुद्दा होता. मनुष्य संसारात घाबरतो, त्याला भीती आहे, त्याला भय आहे. ते भय नष्ट होण्याकरता एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन. नाथ बाबा म्हणतात तुम्ही जर सद्गुरूंना शरण गेलात तर तुमच्यातली भय भीती नाहीशी होईल. आणि एकदा भीती नष्ट झाली का तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. विठाला विठाला शेवटची 10 मिनिटं राहिलेली. धावत्या वेगामध्ये अभंगाचा जो भावार्थ सोडविता आला. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध गेले येथ माझे जीवरले पायी कपन. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द गेला असेल तुमच्या उदाहरण तक्रार क्षमा करा. जेवढं काय चांगलं आहे गुरुवारी शिवानंद स्वामी चव्हाण बाप्पा गुरुवारी संप्रदाय भारती जनार्दन स्वामी वाडेकर बाप्पा यांचं समजा चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे. गोड मृदंगाची साथ आमचे हरिभक्त पारायण गुरुबंधू प्रथमेश महाराज मामुणकर यांनी गोड अशी मृदंगाची साथ केली. गायनाचे उडे आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने मूर्ती लहानपण कीर्ती महान गायनाची साथ केली. हा थोडासा सरकार ढासलत होता पण त्याही चांगला नेटाने पाठिंबा दिला आणि तारलं थोडंसं. तर इकडे आमचे संजय महाराज पडवळ म्हणजे भगवान महाराज तवटे यांनी गोड गायनाची साथ केली. वेणेकर आमचे जाधव महाराज असतील, पडवळ महाराज आहे आमचे, प्रशांत महाराज जोरकर, आमच्यावर फार मोठं प्रेम करणारे आमचे जगदीश महाराज राणे जोरकर महाराज आहे. सगळे आदरणीय मंडळी परिसरातले आहेत. सर्वांच्या ठिकाणी प्रणिपात करतो. पंचक्रोशीतून तालुक्यातून आलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज या परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता आपण आलेले आहात. या परिवारातून बापाचं छत्र हरपलंय आणि ते अचानक गेले. फार मोठं दुःख या परिवाराला होते. प्रयत्न केले त्यांनी, सर्वतोपरी प्रयत्न केले पण आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना. त्यांचे 3 सुपुत्र असतील. हा परिवार पित्याच्या शोकामध्ये भगवंताने त्यांना शक्ती देऊ, शोक त्यांच्यातून कमी करावा अशी भगवंताकडे प्रार्थना करतो. आई वडील जीवनात ना झाले म्हणजे आयुष्याची एक बाजू लंगडी होण्यासारखी आहे. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी किंवा सकळ तीर्थाची अधुरे जीवे का माता पिते. सर्व तीर्थांचे सार माता पित्यांच्या चरणाजवळ आहे. म्हणून आई वडील जिवंत असताना काशी यात्रा करू नये असं आपले जुनी लोक म्हणायची. आई वडील जिवंत असताना काशी यात्रा करू नये असं म्हणण्याचा अर्थ तसा नाही. काशीला जाताना आई वडिलांना सोबत घेऊन जायचं, तसं करायचं नाही असा त्याचा अर्थ आहे. पण आता लोक तशी नाही. पूर्वी श्रावण बाळ कावडमध्ये आई वडिलांना काशीला घेऊन जात होता. अशात कावडमध्ये आता 4 व्हीलर आहेत तरी घेऊन जात नाही. ते म्हणतं महाराज निघाले ना का त्यांच्या गाडीत बसून जा, पण आपण न्यायचं नाही. तर आई वडील हे सर्व तीर्थांचे सार आहेत. त्याच्यामध्ये बापाचं प्रेम तर फार मोठं आहे. बघा लहानपणापासून आपल्याला सांगतात बाळा जेवून घे तर बाबा मारतील, बाळा खाऊन घे नाही तर बाबा मारतील, बाळा अभ्यास कर नाही तर बाबा मारतील, बाळा शाळेत जा नाही तर बाबा मारतील. लहानपणापासून आपल्याला एकच बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील. आपण मनात ध्यास घेऊन ठेवतो आई प्रेम करायला आणि बाप फक्त मारायलाच. म्हणून बापावर तेवढं प्रेम जडत नाही. कारण बाप ओरडतो, अरे आई कणवाळते कृपाळते, पण आईच्या चूक जरी आपल्याकडून झाली आणि त्या चुकीला जर आईने जवळ केलं तर मुलगा पुन्हा चूक करतो. पण केलेली चूक पुन्हा मुलाकडून होऊ नये म्हणून बाप ओरडत असतो. ओरडणारा हा बाप असतो. बाप कधीच समाजाला कळालं नाही. विठाला प्रेम आहे. अरे घरात मुलीचं लग्न असेल ना तर असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे जेवण बनवायचं ते जेवण बनवायचं, अशा साड्या घालायच्या, असा मंडप पाहिजे, हे ठरवणारी आई असते. पण जेवणाला आणि मंडपाला पैसे आणणारा बाप असतो. अरे पूर्वीचा काळ आठवा. मुलीचं लग्न आहे आणि मुलीच्या लग्नामध्ये अचानक जर हुंडा मागितला जायचा. नाही म्हटलं लग्नाच्या व्यासपीठावरती उभी आहे आणि तिथं सोयरे म्हणायचे, नाही म्हटलं आम्हाला हुंडा पाहिजे म्हणजे पाहिजे. तो बाप म्हणायचा माझी परिस्थिती नाही. आणि अगोदर बोलला सर मी काय केलं सर, नाही म्हटलं देता का नाही मुलाला 4 व्हीलर,
आत्ता लग्न मोडतो का तो मुलीचा बाप काय करायचा, आपल्या डोक्यावरचा फेटा काढायचा आणि त्या व्याह्यांच्या पायाजवळ ठेवायचं. म्हणलं हे बघा माझी इज्जत तुमच्या पायाजवळ आहे, काही करा पण तेवढा हा वेळ जाऊ द्या. किती पाप किती कष्ट खायचा मुलीसाठी. म्हणून देवाने सुद्धा दणका असा उठवला. त्यावेळेला मुलीच्या बापाला थोडा कमीपणा घ्यायला लागायचा. आता कालाय तस्मै नमः. बाप म्हणतो कशी पण असू द्या, काय आणू नका तुम्ही, सगळं आम्ही करू, वाटलं तिकडून इकडं या, तुमचा याचा पण खर्च देतो, पण एकदाची कालाय तस्मै नमः. पण फरक झाला. असं मुलीच्या बापाने किती म्हणून प्रयत्न करावे, हा मुलीचा बाप कधी कळला नाही. मुलगी सासराला निघाली ना तर रडणारी आई सगळा समाज बघते, पण बापाला रडता येत नाही. अरे काय लोक हसतील म्हणून बाप रडत नाही. तो रडणारा बाप घरात जातो, उशीमध्ये मुंडकं घालतो आणि बंद खोलीत ढसा रडतो. अरे ज्याला समाजासमोर रडता सुद्धा येत नाही त्याचं नाव बाप आहे. विठाला फार मोठे किती बापाचं प्रेम आहे. बाप इतकं प्रेम समाजावरती बापाने करावं, मुलावर करावं. कारण माझा मुलगा कोणतरी शिकून मोठा व्हावा. अरे जो स्वतः पैसा खर्च करत नाही, फाटलेली बनियन घालेल, पण मुलाच्या शिक्षणाला लाखो रुपये उभा करतो, कोण? बाप. बस हे प्रेम असतं. अरे बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, ज्याच्या हृदयाच्या मध्ये लाजालूची संवेदना. बाप स्वाभिमानी बाणा आहे. बापाचा कणा कणखर आहे. त्याच्या हृदयामध्ये लाजाळूच्या संवेदना आहेत. लाजाळू झाड माहितीये ना, हात लावलं की लगेच पानं मिटतात. अरे मुलाने हट्ट करावा आणि बापाने तो पुरवावा. किती हट्टी बाप असू द्या, किती तापट बाप असू द्या, पण मुलाने हट्ट केल्यानंतर बाप तिथं शांत होतो. काही काही बाप तुम्ही पाहिले असतील, अहो इतके खतरनाक, कुणाला उभा म्हणून डोळ्यासमोर करत नाही, पण तोच त्याचा मुलगा किंवा नातू जवळ येऊ द्यावं किती प्रेमाने जवळ घेतो. बाप कणखर कणा, बाप स्वाभिमानी बाणा, ज्याच्या हृदयाच्या मध्ये लाजालूची संवेदना. बाप ढाल तलवार, बाप पेटती मशाल, बाप जगतो म्हणून घर झोपते खुशाल. म्हातारा बाप असेल ना तरी आधार असतो. अरे म्हटलं नाही घरी पोचता आलं तरी बाबा कोणाला तरी सांगून गोठ्यातली गुरं बांधायला होती. नाही आपण घरी पोचलो तरी नातवांना खायला कोणाला तरी करून खायला सांगतील. खाटेवर असणार बाप. किती बापाचं प्रेम आहे. बाप घराचा तो पाया, आई कलस त्यावर, जेव्हा ढासळ तो पाया तेव्हा कोसळते घर. बाप म्हटलं घराचा पाया आहे, आई कलस आहे त्याच्यावरती. मंदिरांचा कळस आपल्याला दिसतो पण पाया दिसत नाही. पण 50 फुटाचा कळस उभा आहे कुणामुळे? पायामुळे. बाप हा घराचा पाया आहे. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा ढासळ तो पाया तेव्हा कोसळते. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, ज्याच्या हृदयाच्या मध्ये लाजालूची संवेदना. असे बापाचं छत्र या कुटुंबातून हरपलंय. भगवंताकडे प्रार्थना करतो, हे दुःख सहन करण्याची शक्ती भगवंताने त्यांना देवो, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लावो. त्यांचे सुपुत्र आपले हरिभक्तपरायण प्रदीप महाराज वांजळे, भरत महाराज वांजळे आणि शरद वांजळे असा परिवार आहे. त्यांच्या पत्त्यात त्यांच्या सौभाग्य, त्यांच्या पत्नी आहे आणि असा त्यांच्या परिवाराला या ठिकाणी पितृआशीर्वाद प्राप्त व्हावाशी प्रार्थना करून आपण आता त्यांना काय देऊ शकतो? एकच, आपण केलेले नामचिंतन हे त्यांच्या ठिकाणी लागू शकतं. म्हणून ज्यांना ज्यांना त्यांना काय द्यावंसं वाटतंय त्या प्रत्येकाने हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचे भजन. हरी रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. बोला रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सीताराम सीताराम पतित पावन सीताराम.
पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रामचंद्र भगवान के असो असं या परिवारामध्ये पितृशोक हा परिवार म्हणजे एक संप्रदायाला फार मोठी देणगी आहे. आमचे वांजळे महाराजांनी सुद्धा सुंदर संवादिनी साथ केली. अशी एकाहून एक कलाकार मंडळी या परिवारात घडली. कारण या परिवाराने संप्रदायाची सेवा सद्गुरूंची सेवा आज तागायत करतायत. म्हणून त्यांचे 2 सुपुत्र आज संप्रदायामध्ये मार्गस्थ आहेत. चांगले या ठिकाणी तत्वचिंतन संप्रदायामध्ये मांडणारी माणसं आहेत. आमचे प्रदीप महाराज मी सुरुवातीला म्हटलं कसंही त्यांना कुठेही ठेवा अगदी परिपूर्णतेने ते काम भागवून नेणार म्हणजे नेणार. मग ते गायन असो वादन असो अगदी अगदी कीर्तन असो नवे नवे ही माईक सिस्टीम असो यातलं फक्त त्यांनाच कळतं. कारण ते पूर्वीचा काळ असा असायचा एक वायर लावली आणि त्या वायरीचं बटन वाढवलं का आवाज वाढला. आता ते मिक्सर आल्यापासनं एका माईकसाठी 10 बटन आहेत. ती कुठली दाबाची हे जावे त्याच्या वंशाकडे. काय काय जवळ बरंच असतं पण ऑपरेट करता येत नाही. आपले प्रदीप महाराज त्याच्यात मास्टर झाले. त्याने बरोबर त्यातली ओळखली कुठं काय काय आहे ते आणि बरोबर त्या ठिकाणी देत असतात. अशी समाजाला जे पाहिजे ते देण्याचं काम करण्याची वृत्ती या तिन्ही सुपुत्रांमध्ये ज्या बापाने निर्माण केली त्यांच्या आत्म्याची शांती लाभो अशी प्रार्थना करून उपस्थित सर्व देवगण देव अजून एक इथं या कार्यक्रमाला शूटिंग करण्याकरता आमचे दिनेश दादा वाडीकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी कार्यक्रम शूटिंग केलेला आहे पण थोडासा आवाजात परिणाम झालाय. त्यात काय अशा असली उपाययोजना तर आवाज वाढवा. त्यातनं काय हल्ली काय सोशल मीडिया आहे काय ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे. काही होऊ शकतं. माणूस एखादा कुठलाही हिरो बरोबर सुद्धा फोटो काढू शकतो जोडून ते तसा आवाज काय त्यात करता आला तर बघा नाही तर आहे तसं जाऊ द्या. आता काय त्याला अर्थ नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण. कीर्तन पूर्ण होईल. पुष्पांजली होण्या अगोदर जर कोणाला श्रद्धांजली बोलायचं असेल बोलू शकता आणि मग श्रद्धांजली होणार आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर भगवान की. या ठिकाणी संप्रदायाचं वैभव कृष्णाकांत स्वामी किरण महाराज कुंभार महाराजांनी आपल्या अमोघ आणि पवित्र वाणीने या ठिकाणी 1 तासाभराचं हे वाङ्मयीन पुष्प काकांच्या पुढील प्रवासाकरता समर्पण केलं. आम्ही संपूर्ण वांजले परिवार महाराजांना तसेच परिसरातून सांप्रदायिक सर्व टाळकरी मंडळी आदरणीय हरिभक्तीपरायण या परिसरातील मृदुंग अलंकार प्रथमेश महाराज या सर्व मंडळीचं परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. आदरणीय दयानंदजी सावळे गावचे अध्यक्ष कुठे असतील तर कृपया त्यांनी इथं आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वर्गीयवासी हरिश्चंद्र महादेव वांजळे आमचे दादा अतिशय गोड स्वभाव त्यांचं. महाराजांनी एक सुंदर अभंगातून चिंतन आपल्यापर्यंत पोचवलं. अतिशय गोड. फक्त कर्म बस कर्मावरती प्रामाणिकपणा राहणं. काही शिक्षण नव्हतं हे आज मलाच बोलण्याची पाळी आली.
रवाळच्यामध्ये प्रकल्प आल्यानंतर तिथे जे कॅनॉल आहे, कॅनॉलचं कॉन्ट्रॅक्टर होते पोपट शेठ. एवढा मोठा पोपट शेठ, पण त्याच्याकडे प्रामाणिकपणा नोकरी करत असताना त्या संपूर्ण स्टोअरची चावी त्यांच्याकडे होती. करोडो आणि लाखोचं मटेरियल त्याच्यामध्ये पडलं होतं. किती विकलं असतं तरी कळलं नसतं. पण रात्रंदिवस त्या माणसाकडे त्यांनी प्रामाणिकपणे नोकरी केली पॉवर हाऊसमध्ये. ही 3 मुलं त्यांना इतकी झाल्यानंतर खरोखर म्हणजे त्यातलं सगळ्यात मी विशेष सांगेन की बाईंनी मात्र एक थोडंसं वेगळा ट्रॅक घेतला आणि तो अध्यात्माकडे वळला. आणि महाराजांनी सांगितलं, त्याचं वर्णन मी सांगायसाठी इथे उभा नाही आहे, की बाईंनी जे जमवलं आणि कुटुंबाकरता आणि कुटुंबाला बाईच्या रूपानं त्यांच्या वडिलांच्या कर्मातून ते कर्म आपल्यात उतरलं आणि एक त्या घराला एक वेगळा आयाम दिला. आणि आज खरोखर एक महाराजांनी सांगितलं उत्तम असं ते परिवार बनलं. आमच्या काकांना मुलगी नव्हती, पण त्या 3 त्यांच्या नाती आहेत. खरंच मुलीच्या रूपानंच काकांवरती प्रेम केलं. आणि मी सांगतो ना, आम्ही रात्रंदिवस कीर्तन प्रवचनं करतोय, महाराजांना माहिती. पण आम्हाला असं मृत्यू येईल काय सांगता येणार नाही. त्या मृत्यूचं शेवट करताना माऊलींनी सांगितलं, काय झाकली घटीचा दिवा नेनी जे काय झाला किंवा या रीती जो पांडवा देह ठेवी. माझ्या डोळ्यासमोर सकाळी ते माझ्या हातानं 1.5 डिश ते पेज पियाले, 1 ग्लास पाणी पियाले. आणि मी कीर्तनाला जाऊन येईपर्यंत त्यांचा शेवट आमच्या डोळ्यासमोर झाला. इतका सुंदर त्या दिवशी मला ती ओवी आठवली माऊली ज्ञानोबारायांची. काय केलं होतं त्यांनी? कीर्तन प्रवचन काही केलं नाही, फक्त कर्म केलं, ते देवाला स्मरून केलं. आणि अशा काकांचा आम्ही काका म्हणायचो. आमच्या घरी कुळस्वामी